हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञान खंडन. ओवी क्रमांक 8. या अज्ञान ज्ञानाते अंगेची आहे जिते, तरी येथे असे तयाते नेण का न करी. अर्थात जर अज्ञान हे ज्ञानाचेच पांघरून घेऊन त्याचेच एक अंग होऊन मिरवीत असते, तर ते ज्ञानाला झाकोळून का टाकू शकत नाही. येथे माऊली ज्ञानाची महती सांगून अज्ञानाची मर्यादा दाखवून देत आहेत. जर काळोख झाला तर तो त्याच्या कक्षेत येणाऱ्या वस्तू झाकोळून टाकतो. काळोखामुळे त्या वस्तू आपल्याला दिसेनाशा होतात. याचा अर्थ काळोखाचा प्रभाव त्या वस्तू जगतावर होतो आणि आपल्यासाठी त्या अदृश्य होतात. मूर्खाच्या संगतीत आलेला मूर्खपणा करू लागतो. त्या मूर्खाच्या मरकट लीलांचा त्याच्यावर प्रभाव होतो, छाप पडते. यामुळे येथे माऊली विचारतात की जर अज्ञान मिरवताना ज्ञानाचेच पांघरून ओढून वावर करत असते, ते वावर करताना ज्ञानाचेच एक अंग असल्याचा आभास करत असते, तर मग वरील उदाहरणामधील काळोखाप्रमाणे ते ज्ञानाला झाकोळून का टाकू शकत नाही. याचे कारण ज्ञानाच्या महानतेत आणि त्याचबरोबर अज्ञानाच्या क्षुद्रतेत दडलेले आहे. सूर्यापुढे ढग आले म्हणून सूर्य काही नाहीसा होत नाही. तो काही कालावधीकरिता तात्पुरता झाकला जातो. हवा येते, ढग दूर होतात आणि त्यामागे झाकला गेलेला सूर्य जसा होता तसाच असतो. कारण ढग अशाश्वत आहेत, ते नष्ट होणारे आहेत. सूर्य सदा तेजपुंज आहे. याचप्रमाणे ज्ञान परम आहे, कारण ते आत्मपरब्रह्माचे ज्ञान आहे. ते सदा असणारे आहे, ते शाश्वत आहे, ते अबाधित आहे. कदाचित भविष्यात विश्व नष्ट होईल, परंतु आत्मपरब्रह्म जसे आहे तसेच असणार आहे आणि त्यामुळे त्याचे ज्ञानही तसेच असणार आहे. याचबरोबर अज्ञान हे भौतिकाचे असते, भौतिक वस्तुजगताचे असते. भौतिक वस्तुजगत सदा बदलणारे, नष्ट होणारे असते. यामुळे त्याचे ज्ञानही सदा बदलणारे असते. भौतिक वस्तुजगताचे आजचे ज्ञान उद्याला कुचकामी होते. त्याचा प्रभाव तात्पुरता असतो. त्या पिढीला भौतिक ज्ञानाचा उपयोग होतो. नवीन पिढीला तेच भौतिकाचे ज्ञान जुने होते. भौतिक ज्ञानाचा उपयोग भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेण्यासाठी होतो. उपभोग किती घ्यावेत याचा पोच राहत नाही. यामुळे उपभोगाने उपभोग वाढत जातात. अतृप्त असलेले उपभोग संचित होतात आणि त्यामुळे जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतात. अशा प्रकारे भौतिक ज्ञान दुःख, कष्ट, पीडा, त्रास निर्माण करणारे असतात. एक क्षण असा येतो की प्रत्येक मानव याला वैतागतो आणि या भौतिकापासून दूर होण्यासाठी त्या ज्ञानाचा त्याग करून अध्यात्मज्ञानाची कास धरतो. यामुळे भौतिक ज्ञान हे शेवटी क्षुद्र, अज्ञान शाबित होते. वाऱ्यामुळे ढग दूर निघून जावेत, त्याप्रमाणे यथाकाळी आत्मपरब्रह्म ज्ञानाने ते भौतिक ज्ञान म्हणजे अज्ञान आहे असे सिद्ध होते. ते आत्मज्ञानाच्या दिव्य प्रकाशात नष्ट होते. ते आत्मज्ञानाला झाकोळू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. जसे संतांच्या सहवासात आलेले संत होतात, तसे आत्मपरब्रह्माच्या सन्निध आलेले आत्मज्ञानी होतात. ओवी क्रमांक 9. अज्ञाने जेथे असावे तेणे सर्व नेण होवावे, ऐशी जाती स्वभावे
अज्ञानाची. अर्थात अज्ञानाचा मूलभूत स्वभावच असा आहे की ते जेथे जाते तेथे ते त्याच्या कक्षेत आलेल्यांना झाकोळून टाकते. माऊली आपल्याला सावध करत आहेत. ते सांगतात, अज्ञानाला जित्याची खोड अशी आहे की त्याच्या सन्निध जे जे येते, त्याच्या सहवासात जे जे येते त्याला ते स्वतःप्रमाणे अज्ञानी करते. दारुडे दारू न पिणाऱ्यांना दारूचा आग्रह करतात. अशांना ते सुरुवातीला स्वतःच्या खर्चाने दारू पाजतात. एकदा तो दारू प्यायला लागला की त्यांना फार संतोष होतो. यामुळे दारुडे, जुगारी, दुर्व्यसनी यांची संगत कधीही चुकूनसुद्धा क्षणभरही करू नये. आपण चुकून जरी चिखलात पडलो तरी चिखल आपल्याला दया, माया, क्षमा करत नाही. तो आपल्याला बरबटून टाकतो. आपण गुत्त्याच्या दरवाजात जरा जरी चुकून घुटमळलो तरी पाहणारा आपल्याला गुत्त्यात दारू प्यायला गेला होता असेच समजतो. पुढे कर्णोपकरणी आपण अट्टल दारुडे आहोत असा बोलबाला होतो. आपली काही अन्य कारणाने व्यसनी असलेल्याशी संगत असली तर आपणही तसेच व्यसनी आहोत असे समजले जाते. यास्तव अज्ञानीची संगत करू नये, त्यांच्या सहवासात राहू नये. कारण अज्ञानी भौतिकाची मिथ्या नसलेली महती गातात आणि साधे सरळ जीवन जगणाऱ्यांना, अध्यात्ममार्गी असलेल्यांना भौतिकाचे आकर्षण निर्माण करतात. अज्ञानी असे काही वातावरण निर्माण करतात की ते ज्ञानी आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते ज्ञान आहे असे ऐकणाऱ्याला वाटते. त्यांच्या छाप पाडणाऱ्या बोलण्यामुळे, भपकाऱ्यामुळे असाच आभास तयार होतो. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. कमकुवत मनाचा बिचारा याचा शिकार होतो. तो भौतिकाच्या कच्छपी लागतो. पुढे त्याला फार फार पस्तवायला होते, परंतु तोपर्यंत फार नुकसान झालेले असते. हरिओम.